नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपला विषय थोडासा वेगळा असेल. म्हणजे शेतीबद्दल जर बोलायला गेलं आपण तर आपला शेती म्हणजे काय, शेती का करावी, शेती कशी व कशासाठी करावी आणि येणाऱ्या काळात कुठल्या संधी असतील. लवकरच नवीन संधी, एक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. मात्र येणाऱ्या काळात काम करणं थोडंसं कठीण असणार आहे. संधी जरी चांगल्या निर्माण झाल्या तरी अडचणही आपल्याला येणार आहेत उत्पादन घेताना. त्या सर्व गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता येणाऱ्या संधी आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. परंतु आपण बघितलं तर मागील एक महिनाभर झालं कुठल्या पिकात किंवा संधीबद्दल मंदीबद्दल फारसं बोललो नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्या एक चुकीची कमेंट आली मागच्या व्हिडिओला 20 जानेवारीला. खरं तर आपले रेग्युलर व्ह्यूवर्स होते त्यांनी एक चुकीची कमेंट केली आणि पहिल्यापासून आपलं व्हिडिओ पाहणारे शेतकरी होते ते शेतकरी. म्हणजे आपण सांगितलेल्या तारखेवरती लागवडी करून एक चांगले पैसेसुद्धा त्यांनी केलेले आहेत आणि शेवटच्या व्हिडिओवरती आपल्याला ते चुकीचे कमेंट करतायत. जर नवीन एखादा पाहणार असतात आपल्याला फारसं वाटलं नसतं, परंतु आपल्या रेग्युलर जवळपास ऑगस्टपासून आपले व्हिडिओ पाहणारे शेतकरी होते ते. एकच आपल्याला कमेंट फक्त चुकीची आली. म्हणजे आपलेच व्हिडिओ पाहून जर आपल्याला चुकीची कमेंट करत असतील तर थोडंसं मन कुठंतरी एक नाराज होतं. असं वाटतं की फुकटच्या सल्ल्यांना काय किंमत नाही, फुकट दिलेल्या शेतकऱ्यांना फुकटच्याची किंमत नाही, असं आहे का? खरं तर त्यानंतर बरेच शेतकरी आपल्याला भेटून गेले. बऱ्याच शेतकऱ्यांची चर्चा झाली. त्यांनी विचारलं का टाकले नाही. त्यावेळेस ते आपण ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी एक सल्ला दिला की एखादा दुसरा शेतकरी येणार, एखादा दुसरा कमेंट करणार, तुम्ही थेट त्यांना ब्लॉक करून टाका. म्हणून आपण इथून पुढं जर चुकीच्या कमेंट्स आल्या तर त्याला कायमस्वरूपी ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. आता वळूया आपल्या विषयाकडे की शेती म्हणजे काय. बघा, आता शेती म्हणजे प्रेम, शेती म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय, शेती म्हणजे आपल्या घरातल्या कुटुंबासारखा एक सदस्य आहे. ज्यावेळेस आपण अडचणीत येतो, आर्थिक अडचणी येतो, त्यावेळेस आपण कुटुंबासोबत शेतीवर अवलंबून असतो. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मागं आपल्याला आर्थिक आधार देणार कोण आहे, तर ती शेती आहे. मात्र शेतीत ज्यावेळेस तोटा येतो त्यावेळेस आपण नाराज होतो. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो त्यावेळेसही आपल्याला आजार होतात, आपल्यालाही रोग येतात, आपल्याला आजार पडतो. तसंच शेतीचं आहे. आपलं शेतीमध्ये जर चुकीचं नियोजन असेल तर शेतीमधूनही आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. त्यासाठी आपल्याला योग्य नियोजन, योग्य पीक लागवड योग्य वेळी केली पाहिजे आणि उच्चांकी उत्पादनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. खरं तर हे नवीन पिढीचं काम आहे. नवीन शेतकरी, जी नवीन तरुण पिढी शेतीत येते. आता लक्षात घ्या की आमचे एक उच्च शिक्षित पाहुणे असे ज्यावेळेस त्यांना मी भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला विचारलं काय करतो मी. म्हटलं शेती आणि दुकान. त्यावेळेस त्यांनी मला एक सल्ला दिला की शेती हा अशिक्षित लोकांचा व्यवसाय आहे. शेती म्हणजे एज्युकेटेड लोकांचा व्यवसाय आहे. खरं तर मी त्यांना तिथं काहीच म्हणलो नाही. ज्यावेळेस एक वर्षानंतर, आता ह्याला झालं 1-1.5 वर्ष झालं, ज्यावेळेस 1-1.5 वर्षानंतर म्हणजे मी दिवाळीत त्यांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस ते नुकतेच रिटायर झाले होते आणि त्यांनी मला सल्ला विचारला की शेती कशी करायची, शेती का करायची. मी रिटायर झालो आहे, थोडंसं शेती करमत नाही म्हणून शेती बघायची म्हणतोय. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की तुम्ही तर वेल एज्युकेटेड आहे, तुम्हाला शेती काय गरज आहे. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की शेतीत रिटायरमेंटनंतर मी रिटायरमेंट म्हणजे कामावर जायच्या आधी शेती करत होतो, पण शेतीमध्ये जी मजा येते ती आम्हाला आजपर्यंत नोकरीत वाटली नाही. म्हणजे गंमत अशी मित्रांनो की आपण जो सरकारी नोकरदार होता तो त्यांच्या रिटायरमेंटनंतर तो पुन्हा शेतीकडे वळतोय. म्हणजे शेती हा आपल्यासाठी किती जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बघा. कुठंतरी गेलो, जगाच्या पाठीवरती गेलो तरी फिरून आपण शेतीकडेच येतोय. कारण आपण जिथून घडलोय, ज्या मातीतून घडलोय त्याची किंमत त्यांना कळते. आणि नवीन पिढीला जर बघितलं, आज जर बघितलं तर मी ज्यांना सल्ले देतो
मित्रांनो, मी मोठेपणा सांगत नाही, पण मी जे सल्ले देतो त्यात मोठे मोठे अधिकारी लोक आहेत, मोठे मोठे एज्युकेटेड लोक आहेत, काही तर आमदार लेवलचे लोक आहेत, परंतु त्यांना अजूनही माझं नाव माहीत नाही. अजून खरं तर माझं नाव जवळपास 95% लोकांना माहीत नाही आहे. सांगण्याचा उद्देश हाच की शेती हा अनएज्युकेटेड लोकांचा व्यवसाय नसेल कदाचित, परंतु शेती हा एज्युकेटेड लोकांसाठी बिलकुल नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की शेती हा एज्युकेटेड आणि एज्युकेटेड ह्या लोकांसाठी अजिबात नाही. शेती आजच्या स्पर्धेच्या युगात जर बघितलं तर शेती ही स्मार्ट शेतकऱ्यांसाठी आहे. पारंपरिक शेती करताना आपण काय करू शकतो, फार फार तर कुटुंबाचं पोट भरेल, चालू गरजा भागतील एवढं करू शकतो आपण पारंपरिक शेतीतून. परंतु आधुनिक शेतीतून नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहेत, नवीन AI सिस्टम शेतीमध्ये आली आहे, त्याचा आपण उपयोग करून एक चांगलं उत्पादन काढू शकतो. शेती म्हणजे आपले स्वप्न, ती स्वप्न कितीही मोठी असू द्यात मित्रांनो, कितीही मोठी स्वप्न असू द्यात, आपली सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ताकद शेतीमध्ये आहे. फक्त आपल्याला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत, योग्य वेळी त्या गोष्टीचं नियोजन झालं पाहिजे, योग्य वेळी योग्य पिकाची निवड आपल्याला करता आली पाहिजे, उच्चांकी उत्पादन आपल्याला घेता आलं पाहिजे. आता हे सांगताना मी हे तुम्हाला करून दाखवलं आहे, उच्च उत्पादनंसुद्धा घेऊन दाखवलं आहे. तुम्ही माझा टोमॅटोचा प्लॉट पाहिला असेल, तुम्ही फ्लॉवरचा प्लॉट पाहिला असेल माझा, फ्लॉवरमध्ये मी चांगलं उत्पादन काढलं आहे. कोबीचा प्लॉट तुम्ही पाहिला माझा, त्यानंतर आता शेवटचा काकडीचा प्लॉटही पाहिला असेल. काकडीचे काही फोटो मी आज उद्या पोस्ट करतो आहे, तेही तुम्ही पहा. बाजारभाव जरी कमी आले तरी आपलं उत्पादन उच्चांकी असेल तर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आज काकडी थोडेसे बाजार दिवस आलेत. 2 दिवसापूर्वी काकडी 400 ते 500 रुपये प्रति क्रेट होतं. पुण्याला सुद्धा 20 रुपये किलोपर्यंत जात होते. कालपासून बाजार थोडंसं कमी आले, 15 रुपये किलो जाते. 15 रुपये किलोने जरी धरलं तर 300 रुपये कॅरेट झालं मित्रांनो. 300, 320, 330 रुपये खर्च वादा होता. सरासरी जरी धरले तरी 250 रुपये कॅरेटला शिल्लक राहत आहेत. आज आपला प्रतितोडा हा 100 कॅरेट प्लस निघतोय. 100 कॅरेट जरी धरले तरी आपले 25,000 रुपये एक दिवसाड पट्टी लागते, आणि ती ही 15-16 पांडात फक्त. म्हणजेच काय तर आपण पहिल्या 10 दिवसात पहिला संपूर्ण खर्च पूर्ण काढून टाकतोय, कमी बाजारभावात सुद्धा. एक आशा होती की 25-30 रुपये बाजारभाव राहतील, पण थोडे कमी आले. हीच काकडी आपली पुढे 1.5 महिना चालू राहील. अजून 1.5 महिना आणि मागचे 15 दिवस जरी धरले तरी म्हणजे सुरुवातीला एक 5-6 दिवस माल कमी निघाला मित्रांनो. त्यामुळे थोडंसं उत्पादन थोडंसं सरासरीपेक्षा कमी राहिले. परंतु येणाऱ्या काळात आत्ता माल वाढला आहे आणि आपला खर्च निघत आला आहे. म्हणजे 2 महिन्यातील किमान जवळपास 40 ते 45 दिवस, 60 दिवसातील 40 ते 45 दिवस आपण नेट प्रॉफिटमध्ये पीक काढतो आहे, कमी बाजारभावात. आणि लक्षात घ्या मित्रांनो, शेती ही सोप्पा विषय जरी वाटत असला तरी तो सोप्पा विषय राहिलेला नाही आहे. येणाऱ्या आलेल्या आत्ता चालू युगात जर बघितलं तर हे कॉम्पिटिशनचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. आणि ह्या स्पर्धेत आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला शेती हे अभ्यासपूर्वकच करावं लागेल. हो, शेतीमध्येही फार मोठा अभ्यास आहे मित्रांनो. मग तुम्हाला ते योग्य वेळी लागवड नियोजन असेल, लागवडीपूर्वचं नियोजन असेल, पीक निवड असेल, औषध फवारणी असेल, ड्रिपचं शेड्यूल असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, अशा असंख्य गोष्टी आहेत. टेम्परेचर, वातावरण, पाऊस, दुष्काळ, ह्या सर्व गोष्टींचं आपल्याला नॉलेज पाहिजे, माहिती पाहिजे. आणि नक्कीच शेतीतून माझं एक वैयक्तिक मत सांगतो मित्रांनो की माझ्यावरती 2 वर्षापूर्वी फार मोठं कर्ज होतं. या 2 वर्षात मी ते कर्ज फेडून पुन्हा कर्ज काढून एक नवीन गुंतवणूक केली आहे. आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या वर्षी एक मोठं नियोजन, म्हणजे मोठ्या जी स्वप्न आपली आहेत शेतीतून ती पूर्ण साकार करण्याचं नियोजन माझं शेतीतून आहे. आणि मी ती 100% साकार करणार, एवढा कॉन्फिडन्स, एवढा आत्मविश्वास आहे माझ्याकडे. येणाऱ्या काळात नक्कीच एक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. टोमॅटो असेल, फ्लॉवर असेल, झेंडू असेल, अजूनही बरीच पिकं आहेत, शिमला मिरची असेल. ह्या पिकांबद्दल मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो. मात्र अंदाज देताना मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण जे अंदाज देतो आहे त्यामुळे तुम्हाला फायदा होतो आहे का? आपण अंदाज देणं चालू ठेवावं की बंद करावं? जर तुमचं मत पॉझिटिव्ह असेल तर आपण नक्की तिथं आपण पुन्हा तेच काम, त्याच ओरिजिनल काम चालू करू.
आज उद्या एवढ्या 2 दिवसात व्हिडिओ पडेल. व्हिडिओ नंतर एक 2-3 दिवसात पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ बनवून तिथं एक 4-5 पिकांबद्दल तुम्हाला एक अंदाज देतो. अंदाज देताना मित्रांनो फक्त तेजीमंदीचा अंदाज देऊन चालणार नाही. मात्र येणाऱ्या अडचणी आणि बदलतं वातावरण ह्याबद्दलही मला आपल्याला माहिती तिथं द्यावी लागेल. म्हणजे त्यानुसार तुम्हाला तिथं तयारी करता येईल. आपण तर अंदाज दिलेलाच आहे की टोमॅटोमध्ये 20 मे नंतर एक चांगली संधी आपल्याला टोमॅटोमध्ये निर्माण होईल आणि 10 जून ते 25 जुलै इथे एक चांगले बाजारभाव असतील. इथे जरी चांगले बाजारभाव असले तरी मित्रांनो मी वैयक्तिक टोमॅटो लागवड करेल याची खात्री नाही आहे. याचा अजून निर्णय मला घेता येत नाही. कारण आमच्या इथं टेम्परेचर आणि मागच्या व्हिडिओत आपण ते सांगितलेल्या आहेत गोष्टी. मी कोणतंही पीक करताना 2 महिने 3 महिने अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की हे पीक मी यावेळेस करतो आहे. मी कोणतंही पीक तुमच्यापासून दडवून केलेलं नाही आणि पुढेही करणार नाही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपले अंदाज सांगणे चालू ठेवावे की बंद करावे. त्यातून तुम्हाला काही फायदा होतोय की नाही. मग आपण लगेच 2-3 दिवसात एक नवीन व्हिडिओ बनवून आपण त्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथं देतो. व्हिडिओ फार मोठा होतोय. इथंच थांबूया.